श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहेत सगळे? मजेत आहेत ना? आनंदी राहा, सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा. तर आजचा विषय मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे, कुंकुमार्चन कसं करायचं. नवरात्र येत आहे आपली, तर नवरात्रीमध्ये आपल्याला कुंकुमार्चनची सेवा करायची आहे आणि सगळ्यांनाच मी सांगेल की सगळ्यांनीच कुंकुमार्चनची सेवा करावी. ज्याप्रमाणे दुर्गा सप्तशती हा ग्रंथ प्रभावी असा ग्रंथ आहे आणि आपल्याला सेवा करायची, ते नवरात्रीमध्ये आवर्जून मी तुम्हाला सांगेल की दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ जो आहे त्याचं पारायण 1 तरी करा, 14 तरी करा, तुम्हाला शक्य होईल त्या प्रकारे आपण सेवा करायची आहे. जास्तीत जास्त सेवा करायचा प्रयत्न करायचा आहे. आपली कुलस्वामिनी आई जी असते त्या कुलस्वामिनी आईंचा जर आवडती अति उच्च कोटीची सेवा आणि आवडतीही बोलतो आपण, तर ती सेवा असेल तर ती आहे आपली दुर्गा सप्तशतीचा ग्रंथचं पारायण करणं आणि कुंकुमार्चन सेवा. ही पण खूप आवडती सेवा आहे. तर मी तेच सांगेल, आपला व्हिडिओ चॅनलवरती आहे दुर्गा सप्तशती पाठ कसा करावा, तो नक्कीच बघा, तुम्हाला मदत होईल थोडीफार. त्याच्यानंतर मी सांगेल आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगेल की कुंकुमार्चन कसं करावं, काय करावं त्याविषयी माहिती सांगते. कुंकुमार्चन म्हणजे काय? तर कुंकुमार्चन आपलं बघा कशासाठी केलं जातं ते मी अगोदर सांगेल तुम्हाला. कुंकुमार्चन केल्याने आपल्या घरात जर आर्थिक प्रॉब्लेम असेल, पैशांचा खूप मोठा प्रॉब्लेम असेल, तर आपण श्रीयंत्रावर कुंकुमार्चन नक्कीच करावे. आणि कुलस्वामिनी जी आई आहे त्यांना कुंकुमार्चन केल्याने आपल्याला त्यांचा म्हणजे आपल्याला आशीर्वाद लागत असतो. तर मी सांगेल हे नवरात्रीमध्ये जे 9 दिवस आहे, 9 दिवस तरी तुम्ही ही सेवा नक्कीच करावी, कारण मोठी नवरात्र आहे, शारदीय नवरात्र आहे आपली. तर सगळ्यांना आवर्जून सांगेल की सगळ्यांनी ही सेवा करा. तर आपल्याला सेवा करायची आहे हे लक्षात घ्या. कुंकुमार्चन करणे, कुंकुमार्चन म्हणजे काय? तर आपलं जे कुंकू असतं बघा, कुंकू जो असतो तो अर्चन केला जातो. अर्चन म्हणजे अभिषेक केला जातो. कुंकुवाने अभिषेक करणे, देवी आईचा अभिषेक करणे. जसं आपण इतर देवांचा पाण्याने, पंचामृताने, दुधाने, तुपाने अभिषेक करत असतो, त्याच प्रकारे जर कुलस्वामिनी आईची आवडती सेवा जर असेल देवी आईची, तर ती कुंकुवाचा अभिषेक म्हणजेच कुंकुमार्चन सेवा. तर ही सेवा आपल्याला करायची आहे. आपलं कोणतंही काम असू दे का, आपलं बघा जसं अडलेलं काम असेल, नोकरीला जातोय आपण किंवा रोजच्या रोज आपल्यासोबत आशीर्वाद राहण्यासाठी आपण ते कुंकू वापरू शकतो. रोजच्या रोज आपण कपाळाला कुंकू लावू शकतो. ते कुंकू आपण अशा प्रकारे वापरू शकतो. नंतर ते कुंकू जे असतं तेच आपण वर्षभर जेव्हा कुंकुमार्चन करत असतो पौर्णिमेच्या दिवशी श्रीयंत्राला, तर तेच कुंकू परत परत आपण वापरू शकतो. असं काही नाही की एकदा वापरलेलं भरपूर कुंकू साचतं आणि मग ते कसं वापरायचं. तर हे कुंकू आपलं वर्षानुवर्ष म्हणजे 1 वर्ष आरामात जातं. आणि परत परत आपण पौर्णिमेला किंवा कोणाला सेवा करायची असते मंगळवारी, शुक्रवारी कुलस्वामिनी यायची, तर तेव्हा पण तुम्ही हाच कुंकुमार्चनसाठी हा सेपरेट कुंकू ठेवायचा, ठीक आहे, आणि हा कुंकुमार्चनला वापरायचा. जो कुंकू आपण कुंकुमार्चनला वापरत असतो अभिषेकासाठी, तो कुंकू मात्र आपण स्वतःसाठी वापरायचा आहे, लावायला कपाळाला, ठीक आहे. आणि म्हणजे सगळे आपण लावू शकतो घरातले, पण तो कुंकू मात्र देवांना अर्पण नाही करायचे. आपण जेव्हा देवांची पूजा करत असतो त्यावेळेस आपल्याला दुसरा कुंकू वापरायचा आहे. देवांना तो कुंकू लावायचा नाही, फक्त अभिषेकसाठी आपण आईच्या वापरू शकतो. परत दुसरं मी तुम्हाला सांगेल की जो कुंकू आपला असतो तो आपण कोणाला देऊ शकतो का, जर तुमची इच्छा असेल तर मी सांगेल फक्त आपल्या घरातले फॅमिली मेंबर असतील त्यांना आपण देऊ शकतो. देराणी असेल, जेठाणी असतील किंवा सासूबाई असेल त्यांना द्या. मी माझ्या सासूबाईंना नेहमी देते, 2-3 वेळा दिला मी कुंकुमार्चनचा, कारण म्हाताऱ्या लोकांना या गोष्टी नाही जमत आणि ते रोजच्या रोज कुंकू लावतात. मग अशा प्रकारे त्यांना पण देवीचा आशीर्वाद लाभतो. घरातल्या लोकांना द्या आणि तो कुंकू परत परत आपण जेवढा म्हणजे अभिषेकसाठी वापरू तेवढं तो स्ट्रॉंग बनत असतो, त्याच्यात एक पॉवर येत असते असं मी तुम्हाला सांगेन. तर या प्रकारे आपल्याला सेवा करायची. तर आपण कुंकुमार्चन करत असताना कोणतं मंत्र स्तोत्र काही बोलायचं, काय करायचं ते मी तुम्हाला सांगेल. जेव्हा पण आपण कुलस्वामिनी आईच्या फोटोवर असो, मूर्तीवर असो किंवा टाकावर असो, जेव्हा आपण कुंकुमार्चन करत असतो तेव्हा आपल्याला 99 मंत्र बोलायचा आहे. 99 मंत्र हा 108 वेळा बोलायचा आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमो नमः असं बोलायचंय, ठीक आहे. तर 108 वेळा आपण कुंकुमार्चन करू शकतो. श्रीयंत्रावर तुम्हाला म्हणजे सेवा करायची असेल कुंकुमार्चनची,
तर आर्थिक प्रॉब्लेम जर तुमच्या घरात असतील तर हा प्रॉब्लेम सुटायला खूप असं म्हणजे त्या स्त्री सुक्त जे आहे आपलं स्त्री सुक्ताने आपण 16 वेळा स्त्री सुक्त आपण बोलू शकतो. यथाशक्ती मी 16 वेळा बोले. ज्यांना खूप असा प्रॉब्लेम असेल ना त्यांनी 16 वेळाच बोला असं मी सांगेल. प्रॉब्लेम नाहीये, सेवा म्हणून करायची. यथाशक्ती तुमच्या इच्छेनुसार तुम्ही 1 वेळा 5 वेळा 7 वेळा असं बोलू शकतात. पण ज्यांना कोणाला म्हणजे खूप पैशाचा प्रॉब्लेम असेल, आर्थिक परिस्थिती म्हणजे आपली काहीतरी हे झालेलं असेल तर त्यांना सांगेल की 16 वेळा बोला. 16व्या वेळा बोलताना आपण फलश्रुती बोलायची आहे. 15 वेळा किंवा 16व्या वेळा आपण बोलतो तेव्हा पूर्ण बोलताना कुंकुमार्चन करायचंय. श्री सूक्त बोलताना श्रीयंत्रावर जसं आपण बोलत असतो बघा, हरि ओम हिरण्यवर्णम हरिणी सुवर्णरस्तदाम चंद्राम हिरण्यम लक्ष्मी जातवेदो महावह नमो नमः. नमो नमः म्हटली एक ओळ झाली ना मग आपण कुंकुमार्चन करायचं श्रीयंत्रावर. ठीक आहे. श्रीयंत्रावर मात्र कुंकुमार्चन करत असताना आपल्याला हे 2 बोटं किंवा हे 3 बोटं वापरायचे आहेत हे लक्षात घ्या. जेव्हा आपण कुंकू घेतो नमो नमः एक ओळ झाली ना नंतर 1 वेळा कुंकू टाकायचं आहे. ठीक आहे. या प्रकारे आपण श्रीयंत्रावर करायचे आहे. श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायला आपण श्री सूक्त बोलू शकतो. महालक्ष्मी अष्टकम जे आहे महालक्ष्मी अष्टक बोलू शकतात. नाहीतर ओम महालक्ष्मी नमः. जर तुम्ही कुठलीही एक सेवा घेतली याच्यातली तरीही चालेल. ताई एवढ्या पूर्ण सेवा करायच्या का? केल्या तर अति उत्तमच राहतात. पण कसं आहे सांगू का तुम्हाला, आपण संसारी माणसं आहोत, आपल्याला प्रपंचही आहे. प्रपंच सांभाळून आपल्याला पूजा अध्यात्मात जायचं आहे. तर आपण एक वेळा कुठलीही एक सेवा आपण रोज करू शकतो किंवा एक वेळा बोलू शकतो. पण मी एकच सांगेन तुम्हाला इथे, ज्यांना आर्थिक प्रॉब्लेम आहे त्यांनी ह्या गोष्टी 16 वेळा जर तुम्ही 9 दिवस सेवा केली तर याचा प्रभाव जास्त राहील. म्हणून मी तुम्हाला सांगेल की 16 वेळाच करा. आणि ज्यांना कोणाला प्रॉब्लेम नाही ते वेळ असेल तर नक्कीच करा. सगळ्यांनी मी ते सांगेल. पण वेळ नसेल, वेळेअभावी तुम्ही मग तुमच्या इच्छेनुसार बोलू शकतात मंत्रस्तोत्र. फलश्रुती ही शेवटच्या वेळा बोलायची असते. फलश्रुती बोलत असताना आपल्याला हात जोडायचे असतात, कुंकुमार्चन करायचं नसतं, हे लक्षात घ्या. तसंच ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे नमो नमः बोलल्यानंतर आपल्याला कुंकुमार्चन कुलस्वामिनी आईवर करायचं असतं. पण जेव्हा आपण कुंकुमार्चन करत असतो तेव्हा कुलस्वामिनी आईला कुंकुमार्चन करत असताना आपल्याला 5ही बोटांचा उपयोग करायचा असतो. 5ही बोटाने कुंकू आपल्याला मार्चन करायचा असतो कुलस्वामिनी आईला. श्री लक्षात घ्या. तर या प्रकारे आपल्याला सेवा करायची. महालक्ष्मी अष्टकम, श्री सूक्त किंवा मग ओम महालक्ष्मी नमः हा पण मंत्र आहे. आणि आपला कुलस्वामिनी आईचा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे हा एक मंत्र आहे. आणि सगळ्यात बीज मंत्र जो आहे लक्ष्मी मातेचा बीज मंत्र एम जो आहे एम एम हा मंत्र पण आपण बोलला तरीही चालेल. 108 वेळा बोललं तरीही चालेल. याच्याने पण आपण कुंकुमार्चन करू शकतो श्रीयंत्रावर, हे लक्षात घ्या. आणि तुम्ही विचाराल परत श्रीयंत्राचा अभिषेक करायचा का रोज? श्रीयंत्राचा अभिषेक करायची गरज नसते. पौर्णिमेला आपण अभिषेक करत असतो पाण्याने 1 वेळा श्री सूक्त बोलून. आता काही गरज नाही अभिषेक करायची, हे लक्षात घ्या. या प्रकारे आपल्याला कुंकुमार्चनची सेवा करायची. अजून तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा डाऊट असेल मनात किंवा काही गोष्टी असतील तर नक्कीच मला विचारा. नक्कीच मी सांगण्याचा प्रयत्न करेल. आणि तुमच्या घरी कशी घटस्थापना करतात किंवा काय विधी करतात मी माझ्या पद्धतीने सांगेल तुम्हाला पूजा करायचं कसं. पण एक वेळ सांगेल की ज्याच्या त्याच्या घराकडे गावाकडे जी पद्धत आहे आधी ती फॉलो करायची खूप महत्वाची असते. आपलं वंश परंपरागत जी पद्धत चालून येते ती पद्धत फॉलो करा. तुमचं मन काय बोलतं ते बघा आणि नंतर आपल्याला सेवा करायची, एवढं मी सांगेन. तर आपले व्हिडिओ येत असतील तसं तसं बघत चला. जसा वेळ आहे तसं तसं मी तुम्हाला टाकत जाईल. नक्कीच आपले व्हिडिओ मी सगळे सेंड करायचा प्रयत्न करेन. चला मग इथेच थांबते. नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत नवीन विषयासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.